मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार याची घोषणा आजच्या बीड शहरातील इशारा सभेतून ठरणार आहे। त्यामुळे बीड शहरात कालपासून भगवेमय वातावरण पाहायला मिळत आहे। या सभेकडे राज्याचेच नव्हे तर देशाचेही लक्ष लागले आहे। मात्र मनोज जरांगेंच्या सभेच्या पूर्वसंध्येलाच बीड शहरातील एका व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे। मधुकर खंडेराव शिंगण वय वर्ष 50 असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे। एकीकडे बीड शहरात मनोज जरांगे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू होती, तर दुसरीकडे शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये राहणाऱ्या मधुकर शिंगण यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। तर आत्महत्या करण्यापूर्वी मयत मधुकर शिंगण यांनी एक सुसाईड नोट देखील लिहून ठेवली। त्यांनी त्यात म्हटलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राम राम, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे। मी मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत आहे। मनोज जरांगे पाटील हे चांगलं काम करत आहे। त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे। मधुकर शिंगण यांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचं वृत्त कळताच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे।